मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त करते। आणि आज इथे येऊन मला परत आनंद झालेला आहे डबल। कशाचा तर मी पेगलवाडी नाशिक या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि जेव्हा इथं मी प्रवेश केला तेव्हा खरंच खूप छान वाटलं। काही जण ओळखतात मला, विद्यार्थी मात्र सगळे बदललेले असतील। त्याच्यामुळे पेगलवाडी या गावाने मला तर प्रेम दिलेच होतं, मॅडमला तर खूप प्रेम मिळालं असेल यात काही शंकाच नाही। आणि मॅडमने तुम्हाला छान शिकवलंय ना? मॅडमला जाऊ देणार आता? जाऊ द्यायचंय मॅडमला? मॅडमनी त्यांच्या पूर्ण सेवा कालात त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे। तुमच्यासाठी जेवढं ज्ञानदान करता येईल ज्ञानदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं फळ त्यांना कुटुंबात देखील मिळालं आहे। त्यांची दोघं मुलं चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि साहेबांची त्यांना विशेष करून खूप साथ मिळालेली आहे आणि इथून पुढे ती राहणारच आहे यात शंकाच नाही। आणि आम्ही त्यांचे खऱ्या अर्थाने पुत्र आणि सून आहोत का दादा? सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे माझे मिस्टर आणि मी त्यांची सून, असंच नातं आमचं कायम राहत आलं आहे आणि राहत राहील। त्यांच्याकडनं आम्हाला काहीही नातं नसताना मुलाचं आणि सुनेचं या नात्याने आई वडिलांचं प्रेम आम्हाला मिळतंय। त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त त्यांच्याबद्दल सांगायची गरजच नाहीये, कारण कुणालाही आपलंसं करणं ते शिकावं ते ह्या जोडप्याकडून आणि तो आदर्श आम्ही सुद्धा घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा मॅडमला खूप शुभेच्छा।